अध्यक्ष सन्माननीय श्री संदेश कुलकर्णी साहेब, संस्थेचे सचिव सन्माननीय श्री धोंडीराम शिंदे यांना, संस्थेचे संचालक माननीय श्री प्रशांत कुलकर्णी साहेब, संस्थेचे संचालक माननीय श्री जगन्नाथ सांगे यांचे या कार्यक्रमाचे सहाय्यक शिक्षक धोंडीराम शिंदे यांचं कार्यक्रमस्थळी आगमन होत आहे, त्यांचं स्वागत. माननीय उपाध्यक्ष श्री संदेश कुलकर्णी साहेब, माननीय सचिव श्री धोंडीराम शिंदे अण्णा, माननीय संचालक श्री प्रशांत कुलकर्णी साहेब, श्री जगन्नाथ सांगे दादा व मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन हार घालून त्या ठिकाणी संपन्न होत आहे. ठीक आहे, इकडे समोर त्याबरोबर आपल्या सर्वांना परिचित आहे, वृक्ष म्हणजे निसर्गाचा श्वास आणि वृक्षारोपण हा त्या श्वासाला देणारी त्या ठिकाणी ऊर्जा. प्रशालेचे संगीत शिक्षक श्री प्रकाश पवार सर व गायकवृंद या ठिकाणी ईश स्तवन सादर करत आहेत, त्यांनी ते सादर करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पाटील सर, मॅडम नाही केली. ठीक आहे, इकडे समोर बघा. ओके, थँक्यू. आपण जवळ बघा अण्णा, ठीक आहे समोर.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पुजारी साहेब, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब, सचिव श्री धोंडीराम शिंदे सर यांचे मी मनापासून स्वागत करतो. तसेच संस्थेचे संचालक प्रसाद कुलकर्णी सर, श्री जगन्नाथ खांडे सर यांचेही स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री व सौ एचे जडस सर व श्री व सौ जेवी पाटील सर यांचेही मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. तसेच या दोघाही सत्कारमूर्ती सोबत आलेले त्यांचे नातेवाईक, पै पाहुणे, मित्रमंडळी यांचेही मनापासून स्वागत करतो. तसेच आपल्या संकुलातील सर्व विभागातील अधिकारी वर्ग, सर्व विभागातील शिक्षक शिक्षिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हार्दिक स्वागत करतो. ऋतू येतात आणि जातात आणि काळाचा प्रवास सुरू राहतो, परंतु काही व्यक्ती अशा असतात ज्या काळाच्या प्रवाहात वाहून जात नाही, तर आपल्या जिद्दीने एक सुंदर अशी छाप उमटवून जातात. आणि आज आपण अशा दोन व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाला मानवंदना देण्यासाठी येथे एकत्र जमलेलो आहोत. मंडळी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दोन अत्यंत महत्त्वाच्या तारखा असतात. एक तारीख असते ती त्याच्या प्रवासाची सुरुवात करणारी आणि दुसरी तारीख असते त्या प्रवासाला सन्मानाने पूर्ण विराम देणारी. आज सेवानिवृत्त होताना हे कर्मचारी हजारो आठवणी आणि लाखो शुभेच्छा घेऊन सेवानिवृत्त होत आहेत. श्री ए जी जडस सर हे 1/10/1994 रोजी प्रशालेमध्ये रुजू झाले व 31/5/2026 रोजी सेवानिवृत्त झाले. आपल्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी मनापासून काम केले. वेळेत शाळेत जाणे, वेळेवर वर्गावर जाणे, 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी सतत मार्गदर्शन करणे, शाळेचा निकाल चांगला लागण्यासाठी प्रयत्न करणे या बाबी त्यांनी शेवटपर्यंत केल्या. प्राथमिक विभागात पर्यवेक्षक असताना त्यांनी केलेले कार्य तर अतुलनीय असे आहे. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभावच आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना युनिफॉर्म मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. शाळेचा दर्जा जसा गुणवंत विद्यार्थ्यांच्यावरती ठरतो, तसाच तो कीर्तिवंत खेळाडूंच्यावरही ठरतो. सातत्याने खेळाची बाजू उंचावत राहील म्हणून विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी खेळावयास घेऊन जाऊन, तसेच त्यांच्यातील जास्तीत जास्त खिलाडू वृत्ती वापरून विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकून शाळेचा दर्जा उंचावणारे क्रीडा शिक्षक म्हणजे श्री जेवी पाटील सर. शिस्तबद्ध काम करणे ही त्यांची सवय होती. ते 21/8/2008 रोजी प्रशालेत रुजू झाले व आज 30 जून 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनाही भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. शेवटी दोघा सत्कारमूर्तीबद्दल मी एवढेच म्हणेन की दीर्घकाळ केलेल्या निस्वार्थ आणि समर्पित सेवेबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमच्या पुढील आयुष्यातील प्रत्येक दिवस नवीन आनंद आणि समाधान घेऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद सर. यानंतर पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशप्पा पुजारी साहेब यांचे स्वागत व सत्कार प्रशालेचे प्राचार्य श्रीयुत एस.व्ही. दाभाडे सर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री संदेश कुलकर्णी साहेब यांचं स्वागत व सत्कार प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री डी.एम. बडगुजर सर यांनी गुलाबपुष्प देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. समोर धडस.
धन्यवाद सर. यानंतर पुष्प देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक श्री प्रशांत कुलकर्णी साहेब यांचं स्वागत व सत्कार HSC व्होकेशनल विभागाचे उपप्राचार्य श्री वायजे पाटील सर यांनी गुलाबपुष्प देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर HSC व्होकेशनल विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री RM खारगे सर, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री SR देसाई सर यांना विनंती करतो की स्टेजवरती असणारे प्रशालेचे प्राचार्य आदरणीय श्री SP दाभाडे सर, आदरणीय उपमुख्याध्यापक श्री DM बडगुजर सर, आदरणीय उपप्राचार्य श्री VV गायकवाड सर, आदरणीय उपप्राचार्य श्री वायजे पाटील सर, आदरणीय पर्यवेक्षक श्री PS साबळे सर, आदरणीय पर्यवेक्षक श्री BN जाधव सर, आदरणीय पर्यवेक्षिका सौ SA तालेकर मॅडम यानंतर पुरुष शिक्षण प्रसारक मंडळ पुरुष मार्फत आजच्या सत्कार मूर्तींचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वप्रथम पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाशप्पा फुलाले यांना विनंती की सेवानिवृत्त प्राचार्य श्री सुभाष गणपत गड सर यांचा संस्थेच्या वतीनं शाल, बुके व पुस्तकांचा संच देऊन सत्कार करावा. तसेच सौ कल्पना सुभाष गडस मॅडम यांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ AR शिंदे मॅडम यांना विनंती की त्यांनी सौ कल्पना सुभाष गडस मॅडम यांचा सत्कार त्या ठिकाणी करावा. ठीक आहे सर. धन्यवाद अप्पा. धन्यवाद मॅडम. ओके. यानंतर पुरुष शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय श्री धोनीराम शिंदे यांना विनंती की त्यांनी सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक श्री जितेंद्र विष्णू पाटील यांचे या ठिकाणी शाल, बुके देऊन त्यांचा सत्कार करावा. तसेच JV पाटील सर यांच्या सौभाग्यवती सौ सुजाता जितेंद्र पाटील मॅडम, प्राचार्य DED कॉलेज मिरज यांचा सत्कार प्राथमिक विभागामधील सहाय्यक शिक्षिका सौ SP देशमुख मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उत्कृष्ट क्रीडा शिक्षक, विद्यार्थी प्रिय शिक्षक, पर्यटनाची छंद असणारे, तालुका स्तरापासून ते राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना घडवणं व मार्गदर्शन करणारे उत्कृष्ट अध्यापक श्री JV पाटील सर, महाराष्ट्र शासन क्रीडा प्रबोधिनी कोच, उपाध्यक्ष कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण संघटना, त्याचबरोबर सहसचिव सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशन व ते सदस्य देखील आहेत पुणे विभागीय लोकशाही आघाडी म्हणजे स्टीरियम. ठीक आहे. समोर धन्यवाद अण्णा आणि देशमुख मॅडम सुद्धा. यानंतर आजचे सत्कार मूर्ती
श्री यती कळस सर व जेवी पाटील सर यांचे सत्कार आपल्या प्रशालेमार्फत म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस यांच्या मार्फत संपन्न होत आहे. आजचे सत्कारमूर्ती माजी प्राचार्य श्री सुभाष गणपत कळस सर व सौ कल्पना सुभाष कळस मॅडम यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य श्री एस पी ताबाडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सौ कल्पना सुभाष कळस मॅडम यांचा सत्कार प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ एस ए तारेकर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रशालेच्या वतीनं उभयतांना संपूर्ण पोशाख, शाल, बुके व शाळेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. प्रशालेमध्ये दडसरांची नियुक्ती 1/10/1994 मध्ये झाली. प्रशालेमध्ये एकूण 35 वर्ष व सांगोल हायस्कूल येथे 1 अशी एकूण 33 वर्ष इतकी प्रदीर्घ सेवा सरांनी या ठिकाणी केलेली आहे. सेवेच्या कालावधीमध्ये वक्तशीरपणा, निर्भीड व्यक्तिमत्व, कौटुंबिक तसेच सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे सरांनी त्या ठिकाणी पार पाडलेली आहे. माजी सचिव महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, त्याचबरोबर माजी शिक्षक आमदार श्री कपिल पाटील प्रवीण संघटनेचे पलूस तालुका माजी अध्यक्ष म्हणून सरांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. सांगली जिल्हा हिंदी अध्यापक महामंडळाचे पलूस तालुका अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं. सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाद्वारे संचलित पतसंस्थेचे ते सदस्य आहेत. हिंदी भाषा प्रचार व प्रसारानिमित्त हिंदी सप्ताहांतर्गत अनेक शाळांच्या मध्ये मार्गदर्शकाची भूमिका श्रीयुत यती कळस सर यांनी त्या ठिकाणी पार पाडलेली आहे. प्रशालेच्या वतीनं शाल, बुके व सन्मान चिन्ह देऊन श्री यती कळस सर व सौ कल्पना सुभाष कळस मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर आजचे सत्कारमूर्ती सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक श्री जितेंद्र विष्णू पाटील सर व सौ सुजाता जितेंद्र पाटील मॅडम या उभयतांचा सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री पी एस साबळे सर व प्राथमिक विभागातील शिक्षिका सौ पी ए विभूते मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रशालेच्या वतीनं संपूर्ण पोशाख, शाल, बुके व सन्मान चिन्ह देऊन सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रशालेमध्ये श्री जेवी पाटील सरांची नेमणूक 21/8/2008 रोजी झाली. प्रशालेमध्ये एकूण 18 वर्षांची सेवा त्या ठिकाणी सरांनी पूर्ण केलेली आहे. पाटील सरांची ज्येष्ठ कन्या कुमारी सिया ही पुणे या ठिकाणी M.Pharm शिक्षण पूर्ण करत आहे. तर सरांची कन्या कुमारी ईशा ही राष्ट्रीय नेटबॉल स्वर्ण पदक प्राप्त खेळाडू आहे. जेवी पाटील सर हे उपकनिष्ठ शिक्षक आहेत. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेमार्फत श्री जेवी पाटील सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ओके साबळे सर समोर. समोर. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगलीचे यांचा सत्कार शाल व बुके देऊन करावा. शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगली चे संचालक श्री एस एन कुमार सर आजच्या सत्कार मूर्तींचा शाल व बुके देऊन या ठिकाणी सत्कार करीत आहेत. समोर सर समोर. समोर
ठीक धन्यवाद सर. मॅडम या की ओके रेडी. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. दीप स्वतः जळतो पण इतरांच्या आयुष्यात प्रकाश करीत राहतो. वृक्ष स्वतः उन्हात उभा राहतो पण इतरांना सावली देत राहतो. असेच शिक्षक असतात स्वतःचे आयुष्य विद्यार्थ्यांच्या भविष्याला अर्पण करणारे. या सुंदर विचारांनी मी माझ्या मनोगताची सुरुवात करतो. सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावरील सत्कारमंत्री आदरणीय A.G. दडस मॅडम व जवी पाटील सर व पाटील मॅडम व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पदारे अप्पा, पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब, पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय दोना शिंदे अण्णा, तसेच पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य आदरणीय प्रशांत कुलकर्णी साहेब, त्यानंतर जगन्नाथ सांगे दादा, तसेच आपल्या लक्ष्मण किर्लोस्कर विद्यामंदिराचे उपमुख्याध्यापक आदरणीय दाभडे सर, उपमुख्याध्यापक बुडोळ सर, पर्यवेक्षक जाधव सर, तावेकर मॅडम, तसेच ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय गायकवाड सर, ज्युनियर कॉलेज MC विभागाचे प्रमुख वाजे पाटील सर, तसेच सत्कार मूर्ती A.G. दडस सर, जवी पाटील सर यांचे कुटुंबीय, पाहुणे, मित्रपरिवार, तसेच आपल्या सर्व विभागातील शिक्षक बंधू भगिनींनो, आज मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी उभा आहे. विशेषतः दडस सर यांच्याबद्दल मी त्या ठिकाणी 4 शब्द त्या ठिकाणी सांगणार आहे. तर दडस सर यांचं पूर्ण नाव सुभाष गणपत दडस, त्यांचं मूळ गाव पिरळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ते सुरुवातीला 1 वर्ष हे वाटुंबरे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी सेवा केली आणि त्यानंतर आपल्याकडे 1/10/1994 ला आपल्या प्रयोगशाळेमध्ये रुजू झाले आणि आपल्या प्रयोगशाळेत रुजू झाल्यानंतर ते सलग 32 वर्ष त्यांनी आपल्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी सेवा केली आणि 31 मे 2026 ला निवृत्त झाले. तर दडस सर हे आपल्या प्रयोगशाळेमध्ये सुरुवातीला प्राथमिक विभागामध्ये हजर झाले. त्यांचा मुख्य व्यवसाय मुख्य विषय त्या ठिकाणी हिंदी, त्यानंतर समाजशास्त्र, मराठी असे विषय त्यांनी प्राथमिक विभागामध्ये शिकवले किंवा त्याचं अध्यापन केलं. त्यानंतर माध्यमिक विभागामध्ये सुद्धा बरीचशी वर्ष त्यांनी हिंदी विषयाचं अध्यापन केलं. त्यानंतर ते परीक्षक पदावरती प्राथमिक विभागामध्ये जवळ 4 ते 5 वर्ष काम केलं. त्यानंतर मागच्या वर्षी ते उपमुख्याध्यापक आणि नंतर मुख्याध्यापक पदावरती त्यांनी आपला कार्यकाल हा 32 वर्षाचा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तर दडस सरांबद्दल त्या ठिकाणी बोलायचं झालं तर सर हे अतिशय शिस्तबद्ध, शिस्तप्रिय, याशिवाय वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा, स्पष्ट वक्तेपणा, प्रेमळपणा, सहकार्य वृत्ती आणि संयम ही सरांच्या व्यक्तिमत्वाची विशेष वैशिष्ट्ये. सर हे अतिशय शिस्तप्रिय, त्यांना शिस्त ही अतिशय त्या ठिकाणी प्रिय. कोणताही विद्यार्थी हा शिस्तीच्या बाहेर जर केला तर त्यांना त्या ठिकाणी कडक शब्दात सांगणे, प्रसंगी त्यांना प्रेमाने त्या ठिकाणी
पूर्णवाद आहे आणि तो विद्यार्थी काय चुकतोय त्याला त्या ठिकाणी समजावून सांगणे अशा प्रकारचं काम दड सर त्या ठिकाणी करत असत. म्हणजे त्यांना शिस्त ही अतिशय प्रिय होती. याशिवाय वेळेचं नियोजन सर हे वेळेवरती त्या ठिकाणी हजर होत. आम्ही शेजारी राहतो. सर पर्यवेक्षक असताना बरोबर 10ला घरातून निघायचे. त्याचं गेट वाजलं की मला हे व्हायचं सर गेले मला उशीर होईल. मी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ लगेच त्या ठिकाणी शाळेमध्ये येत असो. म्हणजे वक्तशीरपणा हा जो गुण आहे हा सरांमध्ये अतिशय महत्वाचा होता. त्यानंतर सर हे स्पष्ट वक्तेपणा स्पष्ट बोलायचं आणि कधी कधी सर स्पष्ट बोलले तर काही लोकांना थोडस वाईट वाटायचं, पण त्यांना परत की सर जे बोलले ते बरोबर आहे, सर जे बोलतायत ते चांगल्या कामासाठी बोलतायत आणि म्हणून स्पष्ट वक्तेपणा हा एक गुण त्यांच्यामध्ये अतिशय चांगला गुण आहे. त्यानंतर संयम सरांच्या अगदी मोठ्या प्रमाणावर संयम आहे. ते कोणते गोष्ट संयमाने त्या ठिकाणी घेतात, कधी त्या ठिकाणी चिडत नाही किंवा चिडत नव्हते. तर असे वेगवेगळे स्वभाव वैशिष्ट्य असलेले हे आपले दडस सर. त्यानंतर 32 वर्षाच्या अध्यापनाच्या काळात सरांचं जर अध्यापन बघितलं तर त्यांचा आवाज अतिशय स्पष्ट आवाज. खालच्या बिल्डिंग मध्ये S8 मध्ये किंवा 9-10 मध्ये जरी ते शिकवत असले तर इकडे आपल्या स्टाफ रूम मध्ये इकडे त्यांचा आवाज स्पष्टपणे त्या ठिकाणी येत असे. अशा पद्धतीने त्यांचं अध्यापनावरती सुद्धा अतिशय महत्वाचं प्रभुत्व हे दड सरांचं होतं. त्यानंतर प्राथमिक विभागामध्ये सुद्धा आल्यानंतर पर्यवेक्षक म्हणून आल्यानंतर त्यांची प्रशासनावरती अतिशय महत्वाची पकड होती आणि ते सर्व शिक्षक असतील विद्यार्थी असतील त्यांना कशा पद्धतीने आपल्याला शिस्त असली पाहिजे हे वेळोवेळी आम्हा सहकार्यांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगत असत. आणि त्या शिस्तीबरोबरच सरांनी प्रशालेसाठी किंवा शैक्षणिक जे योगदान आहे त्यामध्ये विशेषतः गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप. तर 5 ते 7 वर्ष सर आणि आम्ही स्वतः आपल्या प्रशालेतील माजी शिक्षक असतील, माजी सेवक असतील किंवा आजी शिक्षक असतील, सेवक असतील किंवा गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील, संस्था असतील, काही दुकानदार असतील त्यांना भेटून प्रत्यक्ष आम्ही स्वतः त्यांना सांगून त्यांच्याकडून मोफत ड्रेस कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत असो. आणि दरवर्षी साधारणपणे 60 ते 70 विद्यार्थ्यांना आम्ही मोफत ड्रेस हे देत असो. आणि हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये सर्वात महत्वाचा वाटा हा दड सरांचा होता. आणि दड सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम 7 ते 8 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला. आणि इथून पुढे सरांना ग्वाही देतो, सर आम्ही इथून पुढे नाही एवढं 60-70 नाही पण काही प्रमाण का होईना हा जो उपक्रम आहे हा निश्चितपणे पुढे चालवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. त्यानंतर सरांचा आणि इतर जे गुण आहेत टापटीपणा हा सुद्धा गुण हा त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा गुण हा बघायला मिळतो. याशिवाय वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांबद्दल सुद्धा सरांना अतिशय तळमळ असायची. विशेषतः NMS परीक्षा असेल, स्कॉलरशिप असेल, LTS असेल, UTS असेल या परीक्षेमध्ये आपले जास्तीत जास्त विद्यार्थी कसे मेरिटमध्ये येतील यासाठी सतत ते प्रयत्न करत असत. आणि यासाठी ते आम्हा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत असत. याशिवाय प्रवेशासाठी अतिशय तळमळ की जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याकडे कसे यावे यासाठी त्यांची अतिशय धडपड असायची, तळमळ असायची. आणि या तळमळीमुळे किंवा धडपडीमुळे अनेक विद्यार्थी हे आपल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करायचे. म्हणजे सरांची जी शैक्षणिक तळमळ आहे ही शैक्षणिक तळमळ ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. याशिवाय दड सर हे आमचे शेजारी आहेत. तर मी या ठिकाणी जून 1997 ला ज्यावेळी आपल्या प्रशालेमध्ये हजर झालो त्यावेळी दड सर असतील, मुरदर सर असतील हे दत्तनगर या ठिकाणी राहायचे चिंचकत गुरुजी यांच्या घरामध्ये. तिथंच आपले सुधाताई बुचडे आपल्याकडे ज्युनियरला भास्कर बुचडे त्यांच्यामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी राहत होतो, भाड्याने राहत होतो. आणि त्यानंतर आम्हा दड सर असतील यांनी सांगितलं सर आपल्याला त्या ठिकाणी जागा घ्यायची आहे आपल्याला घर बांधण्यासाठी. शिक्षक कॉलनीमध्ये 4 गुंठे जागा होती आणि
माझी परिस्थिती किंवा त्यावेळेस मी जागा घ्यायला तयार नव्हतो, पण सरांनी आणि बडू सरांनी त्यांनी प्रवृत्त केलं की सर आपण 4 गुंठे जागा आहे आणि मडके सरांना आपण एकत्रित ही 4 गुंठे जागा घेऊया आणि आपण त्या ठिकाणी घर बांधूया. त्यांनी मला तयार केलं आणि बरोबर त्याच्यामुळे या ठिकाणी जागा घेऊन घर बांधू शकलो. म्हणजे मी नंतर जागा घेतली असती नसतं पुढचा प्रश्न आहे, पण त्यावेळेस त्यांच्या प्रेरणेने मी जागा घेऊन त्याच्यासोबत त्या ठिकाणी घर बांधू शकलो. याशिवाय शेजारी म्हणून आणि एक जिवलग बंधुत्वचे मित्र म्हणून आम्ही एकाच आपल्या शाळेमध्ये काम करताना प्रामाणिकपणा, साधेपणा आणि कर्तव्यनिष्ठ जवळून पाहण्याचा योग मला त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी लाभला आणि त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी या आजही त्या ठिकाणी ताज्या आहेत. आणि आमचा जो स्नेह हा शेवटपर्यंत ते जरी निवृत्त झाले असले तरी इथून पुढं आमचा जो स्नेह हा असा त्या ठिकाणी पुढं राहील, शेवटपर्यंत राहील, मी अशी त्या ठिकाणी ग्वाही देतो. याशिवाय त्यांच्या कुटुंबाबद्दल त्या ठिकाणी बोलायचं झालं तर सरांचं कुटुंब हे अतिशय सुखी समृद्ध असं कुटुंब आहे. सुरुवातीला त्यांचं एकत्र कुटुंब होतं. सरांना 3 भाऊ आणि त्याच्यासह म्हणजे 4 भाऊ आणि 2 बहिणी. सर सगळ्यात लहान असं असताना सुद्धा कुटुंबामध्ये सर्व भावांची मुलं सरांनी शिक्षणासाठी आणली. सरांचे वडील बंधू हे वारल्यानंतर त्यांची 2 मुलं सरांनी शिक्षणासाठी आणली. त्यानंतर त्यांचा दुसरा भाऊ, त्यांचा एक मुलगा हा आपल्या इथं शिक्षणासाठी आणला. तो आता सध्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी इंजिनियर आहे. आणि तिसरा जो भाऊ आहे त्याची सुद्धा एक मुलगी ही इथं शिक्षणासाठी आणली आणि ती सुद्धा पुण्यामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पदावरती काम करते. अशा पद्धतीनं सरांनी नुसतं स्वतःच बघितलं नाही तर आपल्या कुटुंबाचं, आपल्या भावासाठी सुद्धा सरांनी भरपूर केलं. याशिवाय स्वतःच सुद्धा कुटुंब, मला अगोदरच मी सांगितलं की त्यांचं कुटुंब अतिशय सुखी आहे. सरांना 2 मुलं आहेत, ते सुद्धा आपले विद्यार्थी आहेत. त्यामध्ये सुकन्या ही त्यांची कन्या, ती सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी 12वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये इंजिनियर झाली आणि तिचा विवाह हा त्या ठिकाणी पार पडून ती अतिशय अशा कुटुंबामध्ये तिचा त्या ठिकाणी विवाह झाला आणि ती आपल्या संसारामध्ये अतिशय आनंदाने त्या ठिकाणी स्थिरावलेली आहे. तर अशी त्यांची कन्याचं अतिशय चांगलं त्यांची कन्या आणि जावई या ठिकाणी उपस्थित आहे. तर कालच त्यांची कन्या आणि जावई यांनी सरांना एक सरप्राईज दिली. तर त्यांची कन्या आणि जावई यांनी सरांना कालच एक बुलेट ही गिफ्ट म्हणून ही सरांना त्या ठिकाणी दिलेली. सरांना माहीत नसताना ही गिफ्ट कन्या आणि जावई यांनी सरांना दिलेली. त्यानंतर त्यांचा मुलगा संकेत हा सुद्धा आपला विद्यार्थी 12वी पर्यंत आपल्याकडे शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर पुढं त्यांनी सुद्धा इंजिनिअरिंगची डिग्री ही पूर्ण करून सध्या तो एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी देत आहे आणि लवकरच त्याला निश्चितपणे यामध्ये यश येईल एवढी मी त्या ठिकाणी खात्री त्या ठिकाणी बाळगतो. तर असं सरांचं कुटुंब सुद्धा ही अतिशय सुखी, समृद्ध आणि आनंदी असं त्यांचं हे कुटुंब आहे. तर असे धडस सर हे आपल्यामधून त्या ठिकाणी निवृत्त झाले असले तरी त्यांचं पुढचं आयुष्य हे निश्चितपणे चांगलं जाईल ही त्या ठिकाणी अपेक्षा करतो. त्यानंतर दुसरे जे सत्कार मूर्ती आहे ते आपले जेवी पाटील सर, जितेंद्र विष्णू पाटील हे आपल्याकडे क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी जवळजवळ 18 वर्षे आपल्याकडे सेवा केलेली आहे. तर जेवी पाटील सरांचं वैशिष्ट्य, जेवी पाटील सर हे अतिशय धडपडे, सतत काही ना काही त्या ठिकाणी काम करणारे आणि आपल्याकडे क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर त्यांनी नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. तर असे जेवी पाटील सर, आदरणीय धडस सर यांना मी एवढंच त्या ठिकाणी सांगेन की निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही तर आयुष्याच्या एका नव्या सुंदर पर्वाची सुरुवात आहे. आपण निरोगी राहा, आनंदी राहा, आपल्या कुटुंबासोबत प्रत्यक्ष सुखाने जगा आणि समाजाला आपल्या अनुभवाचा लाभ मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपल्या पुढील आयुष्यास मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्रशालेमधील क्रीडा शिक्षक
श्रीयुत एस.आर. कुंभार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वात पहिल्यांदा मी मान्यवरांचे आभार मानतो की मला इथं या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपले पहिले सरकार मूर्ती गडस सर त्यांच्या गावाने माझ्या गावामध्ये फक्त नदीच मध्ये फक्त खूप क्रॉस करायचं आहे आणि पलीकडे जायचं असे म्हणजे गावाचे गडस सर आहेत. त्यांचाही आणि माझा सहवास गेली 16 वर्षापासून आहे, पण परीचे अलीकडे होऊ लागला होता. एवढी ओळख झाली नव्हती पहिल्यांदा सुरुवातीला. फक्त त्यांच्या स्वभावाची सुरुवातीला भीती वाटायची त्यांना बघितलं की त्यांचा आवाज खूपच मोठा होता, त्यामुळे जरा थोडंसं घाबरल्याकडे असे गडस सर. त्यानंतर आपले सत्कारमूर्ती जितेंद्र पाटील सर यांचं मूळ गाव कासगाव मध्ये त्यांचं जुनं घर आहे. त्या ठिकाणी परत आता त्यांनी त्यांचं शेती आहे, त्या ठिकाणी रान आहे. असे त्यांचं लहानपण त्याच ठिकाणी गेले, शिक्षण तिथं झालेले आणि अजून सुद्धा सरांना कासगावमध्ये टायगर म्हणून ओळखलं जातं. बरेच वेळा बघितले अजून सुद्धा त्यांचे मित्र त्यांचे वयाचे आहेत, पण तरी सुद्धा टायगर म्हणून ओळखतात. त्यांनी घराला सुद्धा नाव तिथं नवीन जे फार्म हाऊस बांधले त्याला टायगर नाव दिलेले असे ते जिल्हे पाटील सर आहेत. आणि मॅडम ज्या आहेत त्या आपल्या केळ कॉलेजला प्राचार्य आहेत, त्या सुद्धा मला ऐकप्रमाणे म्हणजे सुरुवातीपासून नोकरीला लागल्यापासून ते मला व्यवस्थित सांभाळले वगैरे. पण पाटील सरांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर पाटील सरांच्या बरोबर चालताना मी माझ्या नोकरीच्या काळात 16 वर्षात कधीही त्यांच्या पुढे चालू शकलो नाही. मग शाळेतल्या कुठल्याही स्टाफमध्ये सांगायचं की पाटील सरांच्या बरोबर चालू आहे त्यांच्या पुढे मी चालत गेलो फास्ट. एवढे फास्ट जेव्हा पाटील सर चालत होते म्हणजे कधीही ते एका ठिकाणी बसले नाही किंवा ग्राउंडवर सुद्धा पाटील सर कधीच बसले नाही. नेहमी काय मुलांच्या मध्ये असायचे खेळायचे असतात, खेळ मुलांना असायचे. तालुक्याच्या स्पर्धा असू दे, जिल्हास्तरीय स्पर्धा असू दे, त्या ठिकाणी जेव्हा पाटील सर म्हटलं की बाकीचं तालुक्यातलं कुठलाही शिक्षक त्या खो खोच्या स्पर्धेमध्ये असू दे नाहीतर ऍथलेटिक्सच्या स्पर्धेमध्ये असू दे एक शब्दही कोणी बोलत नसायचं. काही वेळेस मला त्यांना ते कसं म्हणावं लागायचं, मामा असू दे राहू द्या असू द्या राहू द्या, नाही मला हे करायचं ते झाले ते चुकीची गोष्ट आहे. त्यांनी शेवटपर्यंत स्वतःचं मत जे आहे ते खरंच केलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी योग्यच होत्या. हा एक मला त्यांचा चांगला गुण म्हणजे त्याच्यातून मला मिळाल्या त्या गोष्टी जे काय आहे ते चांगल्या पद्धतीने आपण करायचे, चांगल्या गोष्टी आपण करायच्या. सांगली जिल्ह्यामध्ये असू दे किंवा कोल्हापूर असू दे, विभाग असू दे, आज पूर्णपणे महाराष्ट्र कुठलाही जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय असू दे, कुठल्याही तालुका क्रीडाधिकारी कार्यालय असू दे, त्या ठिकाणी जेव्हा पाटील सर गेले की प्रत्येक जण त्यांना नावाने ओळखणारे माणूस आहे. त्याच्याबरोबर आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलेले, बरेच ठिकाणी गेलो, कुठल्याही कार्यालयात जाऊ द्या त्या ठिकाणी त्यांचे सगळे ओळखते, इतके ओळखते की आपले नांदेडचे कोण नांदेडचे प्रांत टेंपरेचर जिल्हा क्रीडाधिकारी त्यांचे वर्ग मित्र आहे. परत अनुष्का तिथले ते प्रांत म्हणून कलेक्टर होते ते सुद्धा त्यांचे मित्र आहे. म्हणजे एवढ्या त्यांच्या ओळखी आहे, त्यांच्या ओळखीमुळे मला सुद्धा बऱ्याचपैकी महाराष्ट्रामध्ये लोक ओळखू लागले. याचा फायदा मला होणारच आहे, पण मामांचा सुद्धा मला शेवटपर्यंत सपोर्ट असणार आहे. जोपर्यंत मी आहे नोकरीमध्ये तोपर्यंत मला त्यांचं खूप मोठं सहकार्य लागणार आहे. असे नाही जेवढे पाटील सर आहेत आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा सर्व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे काम आपलं सांगली जिल्हा कार्यालय असू दे, संस्थेने जर एखादा शब्द टाकला जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामध्ये हे काम आहे तर पाटील सर इथून संस्थेची मीटिंग संपेपर्यंत पाटील सर सांगलीत पोहोचलेले असायचे. म्हणजे एवढं फास्ट त्यांचं काम, एखादा कुठलाही शब्द टाकला अधिकाऱ्याने किंवा संस्थेने तर ते पहिलं काम पूर्ण केल्याशिवाय ते दुसऱ्या कुठल्याही कामाला हात घालत नसायचे. असा त्यांचा स्वभाव आहे. जे काम हातात घ्यायचे तेच ते पूर्ण करायचे. असे आमचे सर्वांचे लाडके पाटील सर आहेत आणि मला म्हणजे खूप त्यांच्याबद्दल अभिमान आहे की बऱ्याचशा गोष्टी मी पण त्यांच्याकडून शिकलेलो आहे. आताच्या विद्यार्थी 18 वर्षाच्या कालामध्ये बरेचसे विद्यार्थी त्यांचे मिलिटरीमध्ये नुसत्या स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटवर मिलिटरीमध्ये सवय झाले, पोलीसमध्ये गेले, ते नेव्हीमध्ये आहेत, एअरफोर्समध्ये आहेत. अशा बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना फक्त खेळाच्या माध्यमातून त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. पण मामांना त्यांनी सगळं जगाला आपण मामाने पूर्ण नोकरी लागायच्या अगोदर बरेचसे विद्यार्थी बरेचसे खेळाडू नोकरी लागले, पण त्यांना स्वतःसाठी त्यावेळेस काही करता आलं नाही, त्यांना उशिरा नोकरी लागली. ही गोष्ट म्हणजे थोडीशी होते, पण बाकीच्या अजून सुद्धा त्यांना ओळखतात. कुठेही जाऊ द्या, मुंबईमध्ये असू द्या, कुठल्याही ऑफिसला असू द्या, ठाण्यामध्ये असू द्या, अभय चव्हाण म्हणून तिथे क्रीडाधिकारी आहेत, ते सुद्धा त्यांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप खूप भरपूर बोलण्यासारखं आहे. मला
16 वर्षाचा अनुभव जर बोलायचा म्हटलं तर मला लय वेळ लागेल. म्हणजे त्यांच्याबरोबर मी इतका सहवास केलेला, प्रवास केलेला आहे, त्यांच्याबरोबर पाहिलेलो आहे, वागलेलो आहे. असे जयू पाटील सर आहेत. फक्त खेळाबद्दल मला वेळ नाही तर आपला एक विद्यार्थी आहे आशिष नेमा सर, त्याला सिलेक्शनसाठी 30,000 रुपये मागितले नॅशनलच्या. आपण एक रुपया सुद्धा दिलेला नाही. एक रुपया नंतर त्या मुलाचं सिलेक्शन पाटील सर केलं. पहाटे 3 वाजता सिलेक्शनची यादी जाहीर झाली. त्यावेळेस तिथून पाटील सर उठले आणि त्या मुलाचं सिलेक्शन अनुष्का आपले सतीश गायकवाड सरची करण्यात ती सुद्धा रात्री 2 वाजता सिलेक्शनची धुळ्यामध्ये जाहीर झाल्यानंतर तिथूनच उठले. माझा एक मुलगा किंवा मुलगी घेतल्याशिवाय उठायचं नाही. वर्षातून त्यांचे एक दोन विद्यार्थी व्हॉलीबॉल असू दे, नेटबॉल असू दे, कबड्डी त्यांचा मूळ जो खेळ आहे तो कबड्डी आहे, ऍथलेटिक आहे. ऍथलेटिक मध्ये ते खूप मारायला लागले. सगळ्या मला सुद्धा काही खचवणा माहित आहे पण त्यांना त्या सगळ्या माहिती आहेत. ऍथलेटिक मध्ये सर्किट ट्रेनिंग घेणं हे गेलं ते आपल्या राज्यामध्ये मुली हे सगळे विद्यार्थी आहेत. त्यांना त्या अजून सुद्धा इथे पोलीस भरतीला मुलं येतात त्यांना सांगतात हे चुकीचं आहे असं करू नका, ते त्या पद्धतीने करा. तर त्या पद्धतीने ती मुलं करतायत. म्हणजे असं त्यांनी कुठलीही गोष्ट मनामध्ये ठेवली नाही. ते सगळ्या गोष्टी उघडपणे आणि तोंडावर बोलणार. त्यांचा स्वभाव म्हणजे कुठलीही गोष्ट मनामध्ये करतात तोंडावर बोलणार त्याचा स्वभाव आहे असे ते. आणि शिस्तीला मात्र कडक बदल सुद्धा मी सुद्धा त्यांना अजून घाबरतो. मी सुद्धा काही गोष्टी त्यांच्यापासून जे त्यांना घाबरत असतो. असे पाटील सर आहे की मॅडमचा सुद्धा स्वभाव, मॅडमचा सुद्धा खूप मनमिळावू आणि चांगल्या मॅडम आहेत ते सुद्धा त्यांच्या पद्धतीनेच आहेत. त्यांच्या दोन्ही कन्या सुद्धा आहेत. त्यांची कन्या सुद्धा आता नॅशनल झालेली आहे. अनुष्का बरोबर होती. दोन्ही कन्या पुण्यामध्ये आहे. एम.फार्म झाले त्याचे एम.फार्म करते. असं त्यांचं सुखी कुटुंब आहे. आणि ह्या सुखी कुटुंबाने विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे माझ्या घरातली 6 माणसं परमनंट नोकरी लावलेले सुखी कुटुंब असं ते कुटुंब आहे. आज माझ्या घरातली 6 कुटुंब त्यांच्यामुळे आम्ही खातो. माझा मेहुणा आहे, त्याची बायको आहे, धाकट्या साडे धाकटी मेहुणी आहे आणि मी स्वतः आहे. अशी माणसं त्यांनी एवढ्या 18 वर्षाच्या कालामध्ये नोकरी लावली होती. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या घरात एवढे म्हणजे अजून सुद्धा कुठलीही गोष्ट त्यांना आम्ही विसरत नाही. आमच्या मॅडमचं सुद्धा 2 वेळा त्यांनी प्रयत्न केला पण थोडंसं राहून गेला. त्यांचंही काम झालेलं होतं. म्हणजे असं स्वतःबद्दल विचार न करता त्यांनी काळ नेहमी दुसऱ्याबद्दल त्यांनी विचार केलेले. बाबा तुम्हाला इतकं पुढचं आयुष्य कन्या मॅडम तुम्हाला इतकं पुढचं आयुष्य पण सुखी आणि समाधानी जावं एवढीच मी परमेश्वर धन्यवाद सर. यानंतर क्रीडा शिक्षक श्रीयुत जितेंद्र विश्वनाथ पाटील सर यांचे मेहुणे श्रीयुत आशिष रामचंद्र पाटील, लेफ्टनंट कमांडर इंडियन नेव्ही हे आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री आशिष पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय उपस्थित मान्यवर, मी लेफ्टनंट आशिष पाटील, श्री जितेंद्र पाटील यांचा मेहुणा. मी गेले 8 वर्ष भारतीय नौदल सेनेमध्ये काम करत आहे. तर आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, तसा आज भावनिकी आहे. गेले अनेक वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त व खेळाची आवड रुजवण्याचे काम माझ्या जिजाजींनी केले आहे. तर त्यांच्या सेवेला आज पूर्णविराम मिळत आहे. ते माझ्यासाठी फक्त जिजाजीने तर लहानपणापासून एक मार्गदर्शक व एक गुरु राहिले. माझं बरंचसं लहानपण त्यांच्या घरी गेलं आहे. जेव्हाही दिवाळीच्या सुट्टीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी त्यांच्या घरी यायचो, ते कोणत्यातरी समर कॅम्प किंवा शिबिरमध्ये इन्व्हॉल्व असायचे. मला सोबत घेऊन जायचे आणि त्यांच्यामुळे मला खूप सारा एक्सपोजर मिळाला. हॉर्स रायडिंग, स्विमिंग, टेबल टेनिस आणि बरेच काही स्पोर्ट्स. आज मी एक चांगला स्विमर आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय मी त्यांना देतो. त्याचप्रमाणे माझं डिफेन्ससाठी जे प्रिपरेशन होतं त्यांनी जो दिलेला एक्सपोजर, डायरेक्शन यामुळे मला खूप मदत मिळाली. ॲज अ स्पोर्ट्स टीचर त्यांनी खूप सारे स्पोर्ट्स इव्हेंट्स, जसे आता पूर्वीचे स्पीकर्स बोलले, खूप सारे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, इव्हेंट्स, खूप सारे कॅम्प्स त्यांनी ऑर्गनाईज केले. त्यामुळे शाळेचंही नाव मोठं झालं. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे एक साथीदार असते. तर माझ्या जिजांच्या प्रत्येक यशाच्या पाठीमागे माझी ताई खंबीरपणे उभा होती.
त्यांच्या 2 मुली आहेत, श्रेया आणि ईशा. त्यांच्याही सपोर्ट व प्रेमामुळे आज त्यांची ही सेवा यशस्वीप्रमाणे पूर्ण झाली आहे. गेले 4-5 दिवस मी त्यांना विचारत होतो की आता पुढे काय करणार आहे. तर ते बोलले की ते जास्तीत जास्त टाईम त्यांचा तासगावमधील फार्म हाऊस येथे ते स्पेंड करणार आहे. तर कोणाला फ्रेश फ्रूट्स, फ्रेश व्हेजिटेबल्स किंवा निसर्गाचे सानिध्यात टाईम स्पेंड करायचा असेल प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा. सगळ्यांना होस्ट करायला त्यांना खूप आवडेल. आज ते सेवानिवृत्त होत आहे, तर त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे आणि ते आतापर्यंत त्यांनी जे काम केलं आहे त्या कामाचा ठसा हा कधीच निवृत्त होणार नाही. त्याची तुमच्या फ्युचर लाईफसाठी आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद साहेब. श्री जे पाटील सर यांच्या मावस सासू, त्यांचे आप्तेष्ट, त्यांची कन्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यानंतर श्री यजी दळस सरांची कन्या सौ सुकन्या रविकिरण लेंगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन यांना माझा सप्रेम नमस्कार. शेवटी मी या मंचावर ज्या क्षणासाठी उभी आहे तो क्षण यावा असंही वाटत होतं आणि यायला नाही पाहिजे असंही वाटत होतं. मी सुकन्या दळस, आपण सर्वजण जाणतात, लक्ष्मणराव किर्लोस्कर या नामांकित प्रशालेचे अत्यंत मेहनती, विद्यार्थीप्रिय आणि स्वाभिमानी आताच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक एस टी दळस सर यांची मी अभिमानी कन्या आहे. मी आताच म्हटलं तसं हा क्षण यावा आणि येऊ नये अशा दोन्ही भावना मनात होत्या. कारण हा क्षण यावा यासाठी वाटत होतं की 10वी पर्यंत पायात चपला नसतानाही 8-9 किलोमीटर पायी चालत शिक्षण घेणाऱ्या आणि वेळ प्रसंगी शिळ्या भाकरीवर दिवस काढत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या या कष्टाळू माणसाचे श्रम अशा वैभवशाली प्रशालेत सार्थकी लाभले. पण आता या पायांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून मी या दिवसाची वाट पाहते. पण हा क्षण येऊ नये असंही वाटत होतं, कारण विद्यार्थीप्रिय सतत काम करण्याची उमेद असलेल्या व्यक्तीला आता आपण थांबायचं आहे याची जाणीव करून देणारा हा क्षण आहे. म्हणूनच मला असं वाटत होतं की आता पप्पांचं सेवानिवृत्तीचं वय झालंय, म्हणजे पप्पांचं वय झालंय, तर हा क्षण मनाला थोडंसं इमोशनल करून जातो. म्हणून हा क्षण मला नको होता. 33 वर्षांच्या कारकिर्दीत मी त्यांना शाळेत एकदाही लेट जाताना पाहिलं. खुर्चीत बसून शिकवणं त्यांच्या तत्वात बसत नाही. अधिकारी म्हणून जेव्हा ते नियुक्त झाले तेव्हा शाळेतील सर्वात शेवटचा विद्यार्थी जेव्हा शाळेत सुरक्षित घरी जाईल तेव्हाच माझं काम संपलं असं म्हणून ते घरी परतत असत. सांगलीच्या भर चौकात त्यांना जनाचा विचार न करताही नम्रपणे वाकून नमस्कार करणारे त्यांचे विद्यार्थी आणि आजच्या धकाधकीच्या जीवनातही परदेशातून जेव्हा विचारपूस करणारे कॉल येतात विद्यार्थ्यांचे, तेव्हा असं वाटतं की दळस सर किती श्रीमंत आहे. ही श्रीमंती पैशांची नाहीये तर माणसांची आहे. वडील म्हणूनही त्यांनी आम्हाला खूप योग्य मार्ग दाखवले आहेत. माझ्यासाठी जीवनसाथी निवडताना सुद्धा त्यांनी एकच गोष्ट सांगितली, पैसा महत्वाचा नाही, स्वतःच्या कष्टावर शून्यातून उभा राहिलेला माणूस तो. आणि आज त्यांच्या या निर्णयामुळे, रादर त्यांनी माझ्यावर टाकलेल्या या विश्वासामुळेच मला आज सोन्यासारखं कुटुंब मिळालं आहे. आज आई वडील, मुलं, पत्नी, भाऊ बहीण, विद्यार्थी, शिक्षक, शेजारी, नातेवाईक, प्रत्येक नात्यावर मनापासून प्रेम करणारे आणि प्रत्येकाचं हित जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे दळस सर. आयुष्यभर तुम्ही शाळेसाठी सर्वस्व दिलं, त्यामुळे आम्हाला फक्त तुमचा 50%च वेळ मिळाला आहे. पण आता मात्र 100% वेळ आमच्यासाठी असेल अशी खात्री वाटते. आणि दळस सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, एका ड्युटीतून तुम्ही निवृत्त झाला आहात, पण घरातील हेडमास्टर तुम्हाला अजिबात निवृत्त होऊ देणार नाही. सो खऱ्या अर्थाने तुम्हाला आता त्यांच्यासाठी काम करायचं आहे. या निमित्ताने मी माझ्या आईचे, सो कल्पना दळस यांचेही मनपूर्वक आभार मानते. दळस सर सर्वांना पळताना दिसले, पण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई. सर, खरंच तुम्ही निवृत्त होताय का? वाटत नाही अजिबात. असे जेव्हा कमेंट्स येतात तेव्हा असं वाटतं की याचं सगळं श्रेय माझ्या आईला दिलं गेलं पाहिजे.
पण त्या तरुणपणामागे आणि आयुष्यभर त्यांची काळजी घेणारी औषध गोळ्यापासून ते आर्थिक सल्ले देण्यापर्यंत सर्वात छोट्या मोठ्या गोष्टी तिनं त्यांची साथ दिलेली आहे. त्यामुळे पप्पा हे 33 वर्षांची कारकीर्द अत्यंत यशस्वीपणे पार करू शकले आहे. मग मी तुझे यामुळं मनपूर्वक आभार मानते. आणि शेवटी असे म्हणेन, आणि संकेतनं सुद्धा मला हे आवर्जून म्हणायला सांगितलं आहे की हे दोघेही आईवडील आम्हाला लाभले म्हणून आम्ही देवाचे मनपूर्वक आभार मानतो. आजची निवृत्ती म्हणजे शेवट नाही तर आयुष्याची सुंदर सुरुवात आहे. आता स्वतःसाठी जगा, तुमचे छंद जोपासा, प्रवास करा, आनंदी राहा आणि प्रत्येक क्षण मोकळेपणाने जगा. आम्ही कायम तुमच्या पाठीशी सोबत आहोत अशी मी सर्वांसमोर ग्वाही देते. जाता जाता एवढंच म्हणेन, तुमच्या कष्टांनी आमचं आयुष्य उजळून निघालं, तुमच्या संस्कारांनी आमचं जगणं फुलून आलं. तुमच्या कष्टांनी आमचं आयुष्य उजळून निघालं, तुमच्या संस्काराने आमचं जगणं फुलून आलं. निवृत्ती हा शेवट नाही, नव्या आनंदाचा आरंभ आहे. निवृत्ती हा शेवट नाही, नव्या आनंदाचा आरंभ आहे. कारण हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. धन्यवाद सुकन्या. सरांचे जावई पाहुणे श्री रविकिरण लेंगरे यांच्याबाबत एक विशेष बाब आहे. IIT कॉलेज मुंबई इथून ते उत्तीर्ण झालेले आहेत. सरांचा चिरंजीव कुमार संकेत हा BTech सिव्हिल असून कन्या BE मेकॅनिकलचं शिक्षण तिने पूर्ण केलेलं आहे. सरांच्या कुटुंबामध्ये एकूण 7 इंजिनियर आज मी त्या ठिकाणी आहेत. धन्यवाद. यानंतर प्रशालेचे माजी प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री LG करस सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पण त्यापूर्वी मला सरांचं हिंदी भाषेवरचं जे प्रेम आहे आणि आम्हाला नेहमीच त्या ठिकाणी सर सांगत असतात, तर त्यांच्यासाठी या हिंदी भाषेच्या काही पद्यपंक्ती आहेत. जिन राहों पर चलते चलते साल यूं ही बीत गए, उन यादों को संजाए और नए सपनों में जुड़ गए. सेवा की इस लंबी डोरी में मोती थे अनमोल, अब नई राहें देगी तुमको खुशियों के पल अनमोल. आजच्या भावपूर्ण सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश पुजारी साहेब, त्याचप्रमाणे पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक संदेश कुलकर्णी साहेब, तसेच नेहमी संस्थेसाठी धडपड करणारे या संस्थेचे सचिव आदरणीय धोंडराम शिंदे सर, त्याचप्रमाणे या संस्थेचे संचालक आदरणीय प्रशांत कुलकर्णी साहेब, आमच्या मोठ्या भावासारख्या नेहमी आमच्या पाठीवर हात ठेवणारे जगुदादा साडगे, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक आणि माझा छोटा भाऊ एस एन कुंभारे सर. या व्यतिरिक्त आजचे या सत्कार मूर्ती आदरणीय जीवी पाटील सर, त्यांच्या मॅडम, त्यांच्या सोबत येणारे सगळे त्यांचे नातेवाईक, त्यांचे कन्या, त्याशिवाय आपल्या शाळेचे प्राचार्य आणि माझे कायमचे आल्यापासूनचे दोस्त, एकाच डिपार्टमेंटचे असल्यामुळे आमचे सुख दुःख तंतोतंत एकमेकांना माहिती आहे. मी लपवायचा प्रयत्न केला, त्यांना सगळं माहिती, आणि ते लपवायचा प्रयत्न करत असतील तर मला माहिती आहे सगळं. त्यामुळे आम्ही एकमेकात कसं लपवायच्या भिजरी जणू एकात्रित राहतो, पण अतिशय निष्ठावंत आणि आपल्या कामात कायम करवीत असणारे आमचे दवाडे सर, तसेच उपमुख्याध्यापक जे नेहमी माझ्या सावलीप्रमाणे आल्यापासून आज तागायला असे बडगुजर सर, तसेच लहान भावासारखे असणारे माझे साबळे सर, जे नेहमी काय मी सांगणार तो शब्द कधी मी खाली पडू देत नाही. प्रत्येक सुखादुःखात सहभागी असणारे साबळे सर, जे पर्यवेक्षक आहेत, आज भविष्यात प्राध्यापक होणार आहेत. याशिवाय
धडपड करणारे आणि फार चपळ असणारे पर्यवेक्षक जाधव सर आणि गणिताचा खूप अभ्यास करून येणाऱ्या आणि जरा थोड्याशा रागीट आहेत, कडक आहेत अशा आमच्या पर्यवेक्षिका ताराळकर मॅडम, त्यांना थोडंसं आता सुरुवातीलाच थोडीशी टेस्ट लागलेली आहे. पण मॅडम काय नाही, तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणून आलेलं आहे की आंब्याच्या झाडाला दगड मारले जातात, बाबेच्या झाडाला दगड मारत नाही. जेव्हा संघर्ष सुरू होतो मॅडम तेव्हा समजायची आपली प्रगती आहे. माझा संदेश काय लक्षात ठेवायचा, नाराज होणे नाही. असे अनेक चांगले वाईट प्रसंग येणार आहेत. सत्कार पण आपण घेतो आणि कधी कधी मग अशा संघर्षालाही तोंड द्यावं लागतं. तर सत्कार झाल्यामुळे हा संघर्ष होतो. तेव्हा तारळकर मॅडम आहे, नूतन आपल्या पर्यवेक्षक आहेत, याशिवाय संगीत शिक्षक पवार सर, त्याची टीम, याशिवाय माझ्या अर्धांगिनी. खरं तर मी एवढ्या व्यवस्थित नाही, पण व्यवस्थित ठेवण्याचं सगळं श्रेय हे आमच्या मॅडमकडे जातं. माझ्या मराठी असं शब्द बायकोकडे जातं. त्याच्यामुळेच बरंच मी इथं आहे. व्यवस्थितपणा खरं तर ही देणगी आहे ती माझ्या आई वडिलांची आहे. त्याशिवाय माझी कन्या आणि जावाई इथं असते, खूप धडपडीने हैदराबादवरून इथं आले, पाऊस असताना सुद्धा आले आणि आश्चर्यचकित धक्का का दिला. तर खरं तर मला ते आता तुम्हाला माहिती आहे या वयामध्ये मुलं चालवणं इतकं सोपं आहे का? मला जर थोडीशी भीतीच वाटायला लागली की गाडीला हात लावू का, कारण गाडी गोजड असते. आणि मग हे काय म्हणले, काय चिंता करू नका, बघूया, सगळ्यांची शुभेच्छा आहेत, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आणि सर्व माझे या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिरात ज्ञान सागरात ज्ञान देण्याचं काम करणारे माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय गायकवाड सर, एमसीसी विभागाचे उपप्राचार्य आदरणीय वाजी पाटील सर, सर्व सांस्कृतिक विभाग प्रमुख, याशिवाय त्यांनी रांगोळी सुंदर घातलेले अशा माझ्या भगिनी, फलकलेखन करणारे कायम कार्यरत राहणारे माझे खोबरे सर, सुंदर सूत्रसंचालन करणारे माळी सर, देशपांडे सर आणि सर्व माझे बंधू भगिनी, नजर चुकीने राहू शकतंय माझे चतुर्थ कर्मचारी रोहित आहे, उमर भाऊ आहे, सुमित जाधव आहे आणि हे फोटोग्राफर आहेत. माझा विद्यार्थीच आहे याच्यामध्ये. सर मला काय नाही, मी तसं येणार, तुम्ही सांगा नका सांगू, पण काय हरकत नाही कदम. सर्व पुन्हा एकदा सर्वांना माझा मानाप्रमाणे नमस्कार. आता खरं तर कन्येने मागाशी थोडस डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न केला तर मला माझ्या भूतकाळात गेलं. खरं आता कशी सुरुवात करायची, कुठं शेवट करायची काहीच कळत नाही. मी 2-3 दिवस गडबडीत होतो आणि जसं नेहमी भाषणासाठी नियोजन करून ठेवतो तसं काही झालेलं नाही. पण काय हरकत नाही, तुमच्या सगळ्यांच्या इतक्या प्रेरणा आहेत, आशीर्वाद आहेत संस्थेचे, त्याच्यामुळे बोलायला काही अडचण नाही. मी सर्वप्रथम पदू शिक्षण प्रसारण मंडळाचे जे काही संचालक मंडळ आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संचालक यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्याला तुम्ही सांभाळून घेतलं आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या कदाचित पार पडल्या असतील नसतील तर क्षमस्व, जर पार पडले नसतील तर. याशिवाय माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, चतुर्थ कर्मचारी, अधिकारी वर्ग चुकून कधी कधी भावनेच्या भरात किंवा माझं संतुलन थोडक्यात बिघडल्यामुळे माझा एखादा कानाने शब्द गेला असेल तर मला मनापासून तुम्ही माफ करा. कारण आता मी असा रॅश होणार नाही, रागाने बोलणारच नाही. मुळात ज्या त्या प्रसंगात असतं तो विषय तिथंच कट होतो. तर या शाळेमध्ये मी
32 वर्ष सेवा केलेली आहे. सेवा केल्या म्हणण्यापेक्षा आपली आपली जबाबदारी शासनाने आणि संस्थेने आणि तुम्ही सहकार्याने ती पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. खरं तर मला आणि मनापासून सांगतो, काय कौतुक करत नाही स्वतःचे पाठ फुटून घेणं पण योग्य नसतं. जी.व्ही. पाटील सरांकडे बघितलं की धडपड काय असते हे कळतं. बी.एन. जाधव सर आणि जी.व्ही. पाटील सर हे असे आमच्यातले निष्णात रत्न आहे. इतकी धडपड आहे म्हणजे हे झोपेतून चालतात का काय पण असतात. फार भयंकर गडबडी असतात, ते कधी थांबत नाही. आणि त्याचं फळ म्हणून आपल्या शाळेला त्यांनी खूप विद्यार्थी चांगले घडून गेलेले आहेत. अहो, आपली इतकी शाळा मोठी आहे आणि राष्ट्रीय खेळाडू झाले आपले. आज आपल्या भारतीय हॉकी संघामध्ये जितेंद्र पाटील सर, एस.आर. कुमार सर, खोत सर आणि आपल्या ज्युनियर कॉलेजचे पाटील सर यांचा खेळाडू आहे तिथं विद्यार्थी व्हॉलीबॉल मध्ये सॉरी जपान मध्ये तो दौरा करतोय. एवढं भाग्य आपलं आहे. आपण फार लहान माणसं नाही, आपण फार मोठी माणसं आहोत. असं आपण फार मोठे आहे, आपण छोटे नाही. आपण उगीच आपलं मत आपल्याला कळत नाही, जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हटल्याप्रमाणे आहे. तेव्हा असे निष्णात खेळाडू तयार केलेले मंडळी आहेत. अनेक तज्ञ इंजिनियर आहेत, संशोधक आहेत देशभर. अनेक वेगवेगळ्या पदावरती त्या शाळेने दिलेले इंजिनियर, डॉक्टर, तज्ञ मंडळी आहेत. याशिवाय आमच्या शासनाचा जो पगार होतो पण आहे महाराष्ट्राचा, त्याचे जे मेन सचिव आहेत ते आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या सही शिवाय आपला पगार येत नाही बघा. मग आपण कसं राहणार? आपण कद से छोटे हैं लेकिन पद से भी बड़े हैं और ज्ञान से उससे भी बड़े हैं. आणि दुसरी बाजू आमच्या सगळ्यांची तुम्हाला सांगतो, मी नेहमी कधी कधी एकत्र बोलतो, जो ना कद से बड़ा ना धन से बड़ा, ना कद से बड़ा ना धन से बड़ा, जो समस्या में खड़ा वो सबसे बड़ा. आमचे सगळे हे बरोबर आहे त्याच्यामध्ये आहे. अगदी सगळा स्टाफ, चतुर्थ कर्मचारी त्याच्यातले आहे. मी स्तुती वगैरे करत नाही, एखादा दुसरा असतो तसा आपल्या घरामध्ये एखादा असतच हट्टे करून बघा, पण हट्ट करतं पण ते करून जात. तशी मग आमच्या पण मंडळी आहे, काम करणारे आहेत, हट्ट करणारे आहेत. एवढ्या ह्या सगळ्या वैभवातून मी मुक्त होतो. माझ्या मनाला सुद्धा बोचणी लागलेली आहे की माझं एक सगळं वैभव सोडून मी जातो. मी कुठलीही भाषणाची तयारी केलेली नाही. जे मनात येते ते व्यक्त करतोय, जे अनुभव तो व्यक्त करतोय. तसा माझा संघर्ष होता. तसं आमचं कुटुंब समृद्ध आहे. गावाकडे सुद्धा वडिलांचे 4 भाऊ आणि वडील 5 जण भाऊ. आम्ही फार मोठी श्रीमंत आहोत असं घ्या. 17 चुलत बहिणी, 15 चुलत भाऊ. माझ्या बहिणीला परतावण झालेला, ती बालवाडीत जाते. मी किती मोठा माणूस आहे, फार श्रीमंत आहे. आमच्याकडे 200 एकरवर क्षेत्र आहे आमच्या चुलत्याचं आमचं धरून. पण सगळे शेतकरी मंडळ आहे. काहीतरी राजकीय आहे, तर आता मला शाळेत झाली थोडीशी. पण एवढं सगळं समृद्ध कुटुंब असताना सुद्धा वडिलांनी मला 10वी पर्यंत चप्पल दिली नाही, सायकल दिली नाही. तुला शिकायला असेल बिगर चप्पलचं जायचं. सायकल मी 7 किलोमीटर जात होतो चालत, 7 किलोमीटर चालत येत होतो. आमची परिस्थिती तशी आम्हाला अभिमान आहे, चांगली परिस्थिती. मोसंबीच्या बागा, ऊसाचे फळ तर आहे, तसं आज आहे, त्या पण होत्या, डाळिंब पण आहे बागाला. पण वडील म्हणले नाही, तुझी परीक्षा आहे, तू चालत जायचं, सायकल मिळणार नाही, चप्पल मिळणार नाही. 10वीत लाजत मग चप्पल घेतली. ती बी भावाची, ती बी मला. पण मला कधी दुःख वाटलेलं नाही. तर सांगतो मला आता थोडस तुमचा म्हणून एक थोडं मन मोकळं करावं असं वाटतं. मी कुणालाही बोललेलं नाही असं काय, थोडस माहिती असावं सांगतो. कधीही वाईट वाटलेलं नाही, माझ्या आनंदाने स्वीकारलेलं आहे सगळं. काही वाटत नव्हतं मला.
सुट्टीमध्ये शहरातल्या मुलांना सुट्टी म्हणलं की खेळ क्रिकेट हे ते सगळं असतं, पण आम्हाला सुट्टी म्हणलं की शेतात एकतर तुम्ही पाणी पाजायला जायचं नाहीतर म्हैशी असायची. तुम्ही नवनीतची जाहिरात बघितली असेल, एक पोरग त्या म्हैशीवर बसतं आणि पुस्तक हातात घेतं आणि नवनीची जाहिरात असते, नवनीत हाती आले हो सारे सोपे झाले हो. ती माझी भूमिका कदाचित माझं बघूनच त्यांनी जाहिरात काढली किंवा असं वाटतं. मी सुद्धा म्हैशीवर बसलोय, म्हैशीच्या पिटाळलेल्या आहेत, वरून खाली आपटलेलं आहे मला. एकदा तर तोंडाने असं लाट मारली होती गायच्या की मी 2 मिनिटं बेशुद्ध पडलो होतो. भरपूर समृद्धी आमच्याकडे आहे. त्या काळी 3 व्हायचे 6 लाखाचे गडे असायचे, आमच्याकडे 4 कुत्रे असायचे, बैल पावणी तर रोजच मोठी नसायची. आमच्या आजीमध्ये फार मानाची श्रीमंती असणारी, कधीही कुणालाही अजिबात जेवण करून जायचं, जेवण नसेल तर घेऊन जायचं. आम्हाला सांगायचे जर आपल्या दारात भिकारी आला नाही त्याला जर तुम्ही काय दिलं नाही तर त्याचा शाप लागेल, पाप लागेल, तुमची प्रगती होणार नाही. हा आजीचा संदेश माझ्या कायम डोक्यात आहे. जेव्हा गेटवर कोणी खडखड वाजवतं तेव्हा मी पटकन बाहेर येतो. बायकोमध्ये तुम्हाला काय सगळ्यांना जगाचं पडलेलं असते कुणाच मला राहत नाही, 5 नाही 10 रुपये दिल्याशिवाय मला चेनच पडत नाही. मी तिथं लगेच पोचतो. अहो हे जे त्यांच्या पुण्याने सगळ्यांनी मिळालेलं आहे आपल्याला, हे पगार काय आपल्या एकट्याला नसतो. माझी भावना आहे यात समाजाचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. आणि म्हणून मला जरा गरीब मुलं जर भेटली तर मला फार दया येते त्यांची गरिबी जाणून घेण्याची इच्छा होती. तुम्हाला सावळीसरांनी सांगितलं की आम्ही गरीब मुलांना गणवेश गोळा करून देत असतो. तर एकदा काय प्रश्न घडला, मला वाटते पहिल्यांदाच मी अधिकारी झालो आणि प्राथमिकला पाठवलं आणि त्या ठिकाणी मला जरा थोडं शिस्त असावं असं वाटतं. मुलं मुली उभा केली, बिदावी फॉर्मल बाजूला काढले आणि मग जरा छड्या द्याव्यात म्हटलं आणि पोरगं रडायला लागलं छडी देण्यापूर्वीच. पण तू रडतोस का, घाबरतोस का छड्या, युनिफॉर्म का नाही? सर मला आई पण नाही वडील पण नाही, मी माझ्या आजीकडे राहतो आणि आजी दोन भांडी करून मला माझ्या बहिणीला शिकवते आणि त्याच्यामुळे आजी म्हणजे पगार झाल्याशिवाय तुला युनिफॉर्म नाही. मी छडी उभारलेली थांबलो आणि तेव्हा निश्चित केलं की अशी मुलं गोळा करायची आणि आपण काय आपल्या सहकार्याच्या मदतीने आपले विद्यार्थी आहेत, बरेचसे दुकानदार आहेत, काही सामाजिक कार्य करणारे पण आहेत. त्यांच्या पुढे मी सावळीसर जायचो आणि 1 ड्रेससाठी तर पैसे द्या, 2 ड्रेससाठी तर पैसे द्या, असे म्हणून 60-70 ड्रेससाठी पैसे गोळा व्हायचे. आमचे शिक्षक बंधू वगैरे त्याच्यामध्ये सहकारी होते, आमचे शिपाई मामा सुद्धा त्याच्यात सहकारी होते सगळे. आणि त्याच्यामुळे तो उपक्रम चालू झाला. गेल्या अनेक वर्षापासून तो उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. सावळीसरांनी ग्वाही दिलेली आहे. असे नरलेले रंजले गाजलेले विद्यार्थी असतील तर त्यांनी कुठं जायचं. मग आपल्यासारख्याने पुन्हा फुलाची पाकळी आपण फार मोठं काय देत नाही, पण पुन्हा फुलाची पाकळी म्हणून सहकार्य करायची प्रवृत्ती आपण दाखवतो. करायला हवं असं मला वाटतं. याशिवाय मी फार मोठा भाग्यवान आहे की एवढ्या मोठ्या शाळेमध्ये जे 27 एकर क्षेत्रामध्ये शाळा आणि बालवाडी पासून ते सिनियर कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत हा वेगवेगळ्या विभागात शाळा चालते. इंग्लिश मीडियम आहे, MCBC आहे. तर एवढ्या मोठ्या शाळेत शिकण्याचं भाग्य, शिकवण्याचं भाग्य, मी शिकण्याचं काम म्हटलं तर मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या झाल्यानंतर. सांस्कृतिक कार्यक्रम काय असतात हे आमची शाळा जिल्ह्यालाच काय राज्याला आदर्श होता. कसे घेतले जातात कार्यक्रम. स्नेहमेळावा एवढा मोठा झाला, या सगळ्यांच्या सहकार्याने झाला. कोर्ट बुक मध्ये त्याची नोंद झाली. आणखी किती मोठा गौरव तुमचा करायला पाहिजे. या शाळेचे आमचे मुख्याध्यापक ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, आणखी काय हवंय आम्हाला. तर एवढी मोठ्या
श्रीमंतीची शाळा आहे. आपण गरीब नाही, आपण फार मोठे श्रीमंत आहोत असं ठेवा. मनाने, विचाराने, आचरणाने, वागण्याने, बोलण्याने मग आपण दुःखी का राहताय? आपण आनंदी राहूया, कायम आनंदी राहूया. मला आता खरं खूप बोलायचंय पण वेळ नाही, वेळ संपत आले. सरांना बोलायचंय, अध्यक्षांना बोलायचंय, त्यामुळे मी तर माझं बोलणं थांबवतो, पूर्ण विराम देतो. मी पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करून मला जर कुणाला त्रास दिला असेल तर क्षमस्व. माझ्या मावस भगिनी आता झालेले आहेत गोरुड मॅडम, ज्या एका मोठ्या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत. राणी आहिलेबाई होळकर शिक्षण संस्था, ज्यांचे जवळजवळ 18 हायस्कूल्स आहेत, 5 ज्युनियर कॉलेज आहेत, हॉस्टेल्स आहेत. अशा मोठ्या संस्थेच्या उपाध्यक्षा माझ्या भगिनी गोरड मॅडम आणि त्यांचे मिस्टर, आमचे पाहुणे गोरड सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी मला पुन्हा एकदा सर्वांनी जर चुकलं असेल, चुकून एखादा शब्द देसाई सर माझ्याकडून गेला असेल तर मला कधीच बोलणार नाही. कदाचित कोणाकडे गेला असेल तर क्षमस्व. आणि लांबलेलं भाषण मी इथं थांबवतो, कारण पुन्हा मुंडका येण्याची दाट शक्यता आहे. ते होण्यापूर्वीच आपलं असंच प्रेम राहू द्या. आपल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला जर नाट्यपुतीला आलाच यावं. बरीचशी मंडळी येतात पालखी सोहळा पाहण्यासाठी, रिंगण सोहळा पाहण्यासाठी. तर सर्व उपस्थित जनांना मी मनापासून विनंती करेन की माझं तिथंच पलीकडे गाव आहे, घर आहे, राहण्याची उत्तम सोय करतो. एक वारकरीच ज्ञानेश्वरच आला असं समजून त्यांची सेवा करायला मला चान्स भेटेल असं समजून तिथं जरूर यावं अशी अपेक्षा आहे. आणि सर्वांना इथं उपस्थित जनांना विनंती करेन की हा कार्यक्रम संपल्यानंतर संग्राम लॉन्सला आपण शाकाहारी मांसाहारी जेवणाची सोय केलेली आहे, त्या ठिकाणी उपस्थित राहावं विनंती. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजचे सत्कारमूर्ती श्री जे.व्ही. पाटील सर, जितेंद्र विष्णू पाटील सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हारण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोहही केला नाही, नशिबात असेल तेच मिळेल, पण प्रयत्न करणे कधी सोडणार नाही या विचाराने प्रेरित असणारे आजचे सत्कारमूर्ती श्री जे.व्ही. पाटील सर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. सन्माननीय व्यासपीठ, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच लक्ष्मीराव पुरस्कार विद्यामंदिर, प्राथमिक विभाग, ज्युनियर कॉलेज, एमसीबीसी विभाग, माध्यमिक विभाग यातील सर्व अधिकारी या सर्वांना माझा प्रणाम. तसेच आमच्या या सत्कार समारंभाला उपस्थित असणारे माझे सर्व बंधू आणि भगिनी की ज्यांनी माझ्यावर या 18 वर्षात अतिशय प्रेम केलं, की ज्यांनी सर्वांनी मला एक पदवी दिली मामा. की सर्व शिक्षकांनी आज कुठलाही एखादा शिक्षक असेल तर मला मामा या नावानं सर्वजण ओळखतात. असंच एक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी आम्ही सर्वजण गेलो होतो. क्रीडा स्पर्धेची मीटिंग होती आणि कुंभार सरांनी मला मामा म्हणून हाक मारली. तर एक नवीन जिल्हा क्रीडा अधिकारी आले होते आमचे बोरोडेकर सर. ते म्हणले मामा तुम्हाला इथे शाळेत सुद्धा मामाच म्हणतात का? कारण माझा बाचा क्रीडा अधिकारी आहे, त्यामुळे त्या क्रीडा ऑफिस मध्ये सुद्धा सर्व मला मामा म्हणतात. म्हणजे तुम्हाला शाळेत सुद्धा मामा म्हणतात का? तर म्हणलं सगळे मामा म्हणतात. तर माझ्या मी सर्वप्रथम या शाळेमध्ये 2008 साली नोकरी लागलो. याचं सर्व श्रेय मी आमचे बोरांडे सरांना देतो की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या संस्थेमध्ये मला काम करण्याची संधी दिली. बोरांडे सरांनी त्यावेळच्या संस्थापकांना सांगितलं की हा बाहेर जो माणूस उभारला, मी असाच आलो होतो, इंटरव्ह्यूला मी आलेलो नव्हतो,
माझे एक मित्र होते अरुण पाटील सर, त्यांच्यासाठी मी त्यांच्या बरोबर गाडीवरून आलो होतो. तर बोराटे सरांनी मला तिथं उभं राहिलेलं बघितलं आणि त्यावेळेच्या संस्थापकांना त्यांनी सांगितलं की हा जो बाहेर मुलगा उभा राहिलाय, बाहेर तो माणूस उभा राहिलाय, तो जर आपल्याकडे येतोय का आपण बघूया. त्यावेळेला मी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी जी महाराष्ट्र शासनाची आहे कृष्णावेली येते, तिथं मी क्रीडा शिक्षक म्हणून काम करत होतो. ऍज ए कोच म्हणून मी क्रीडा प्रबोधिनीकडे काम करत होतो. त्यावेळेला मला बोराटे सरांनी तिथून बोलवलं, म्हणजे पाटील सर इकडे या जरा. सरांचे इंटरव्ह्यू झालेल्या होत्या. मी म्हणलं सर काय बोला. तर अध्यक्षांना त्यांनी ओळख करून दिली माझी आणि मला म्हणाले की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये काम करताय का. त्यावेळेला मला कोच म्हणून त्यावेळेला कोच म्हणून एक जागा रिकामी होती. मग मी या संस्थेमध्ये मी त्या सरांना सांगितलं, बोराटे सरांना, की मी सध्या म्हणलं क्रीडा प्रबोधिनी येथे काम करतोय सांगलीला आणि माझी ड्युटी आहे. तर ते म्हणले दिवसभर का तुम्ही काम करायचं नाही, शेवटचे एक 4 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही मला मुलांना कोचिंग करायचं आहे. तर म्हणलं मी ठीक आहे, उद्या तुम्हाला मी माझा निर्णय सांगतो म्हणलं. पुन्हा सरांचा फोन आला रात्री, तिकडचं तुम्ही करून इकडे तुम्ही काम करा. मग सरांच्या विनंतीला मान देऊन मी प्रथमतः इथं कोचिंग साठी यायचो. दुपारी 4 ते 6 या वेळेत मी कोचिंग करायचो. मग सरांची रिटायरमेंट झाल्यानंतर मला 2008 साली संस्थेनं माझं काम बघून मला इथं नेमणूक दिली. या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये मला माझ्या सर्व सहकार्यांनी अतिशय सहकार्य केलं आणि यदा कदाचित माझ्याकडून काय सर्व सहकारी बंधूंना मी सांगतोय, माझ्याकडून काय जर कुणाला वाईट किंवा असं काय तर बोलणं झालं असेल तर मी पहिल्यांदा सर्वांची माफी मागतो. तर या अतिशय या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे माझं काम करत राहिलो आणि या प्रामाणिक कामामुळे आज बरेच विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. त्याचबरोबर इंटरनॅशनलला सुद्धा एक विद्यार्थी आमचा गेलेला आहे. त्याचबरोबर आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये बरेच विद्यार्थी गेलेले आहेत. कुंभार सरांनी मागास उल्लेख केला. कुंभार सर मी तुम्हाला एक ग्वाही देतो, जर आतून जरी मला पाठिंबा द्यायचा हे नसेल तर माझा बाहेर तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असेल. तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्हाला यश हे मिळत नाही. सर्वांच्यासाठी एक शेर सांगतो, शेवटचा एक शेर ऐका मामांचा. पंछी बनकर जाऊं पग कैसे लाऊं, पंछी बनकर जाऊं पग कैसे लाऊं, मेरे प्यारे दोस्तों, मेरे प्यारे सहकारियों, मैं तुम्हें भूल कैसे जाऊं, मैं तुम्हें भूल कैसे जाऊं. या कार्यक्रमासाठी माझ्या सासूबाई तसेच माझ्या मावस सासूबाई ते फिजिकल डायरेक्टर आहेत आर्मीला. त्यांचा मुलगा आज इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडर म्हणून आहे. तसेच माझ्या नेव्हीचा मुलगा आहे, तो सीए करतो, जगदीश पवार. तसेच माझे भाऊजी इथं आलेले आहेत, डीवाय पाटील कारखान्याला ते लेबर ऑफिसर रिटायर झालेले. त्याचबरोबर माझी बहीण आलेली आहे. या सर्वांचं तसेच माझ्या प्रेम करणाऱ्या सर्व सहकार्यांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि मी म्हणतो जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर सौ पाटील मॅडम आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. त्यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. मी मनोगत नाही व्यक्त करणार, मी फक्त आभार मानणार. आजचा हा सेवानिवृत्ती समारंभ सर, मॅडम आणि जितेंद्र पाटील सर हे या लक्ष्मीराव कुलकर्णी विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज कलूस या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित असणारे संस्थेचे संचालक, सर्वसामान्य संचालक, संस्थेचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर शाळेचे विद्यमान प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि सर्व शाळेचे पाटीलसरांचे सहकारी, त्याचबरोबर माझे आवर्जून उपस्थित असणारे कुटुंबीय, माझी मैत्रीण पण योगायोगाने आज इथं उपस्थित आहे ललिता. या
सर्वांचेही मी आभार मानते आणि विशेष आभार मला संस्थेचे आणि सर्व शिक्षकांचेच मानायचे. कारण क्रीडा शिक्षक जे शिक्षक हा भाग आहे, पण पाटील सर वर्गात रमणारे शिक्षक नव्हते. एक खडू आणि फळा याच्यात शक्यच नव्हतं. एक खडू आणि फळासाठी जर तुम्ही एखादा विषय दिला असता तर खरंच अवघड झालं असतं. आणि त्यांचं मैदान, त्यांचं ग्राउंड, त्यांची पक्की आणि त्यांची शिट्टी ही संस्था चालकांनी आणि शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जपली. याच्याबद्दल मी आवर्जून सगळ्यांना धन्यवाद देते, सर्वांचे आभार मानते. कारण शक्यच नव्हतं. मैदानाशिवाय अजिबात राहू न शकणारा माणूस आहे आणि त्याला एक मैदान तुम्ही मिळवून दिलं. संचालकांनी आणि सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि सर्व शिक्षकांनी. कारण एक तास प्रॅक्टिस घेऊन नॅशनल प्लेअर, इंटरनॅशनल प्लेअर होत नाही. त्याच्यासाठी एखादा विषयाचा तास चुकून सुद्धा मैदानावर मुलं हजर असणं गरजेचं असतं. आउट ऑफ बॉक्स 5 नंतर माणूस काम करतो, तयारी असते, शाळेच्या बोलणी करायची पण तयारी असते. पण काही वेळा हा जो काही स्पॅन आहे हा स्पॅन पुरत नाही आहे आणि मग गणिताचा तास चुकून सुद्धा मुलांना काही वेळेला बाहेर यायला लागतं. आणि हे सहकार्य सगळ्या सहकार्यांनी केलं. त्याच्याचमुळे मला आवर्जून पण असं वाटतं की सरांनी उल्लेख केला बुराटे सरांचा. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरला पहिल्यापासून वारसा जो आहे, जसा परीक्षेतल्या गुणाचा आहे. कारण परीक्षेत गुण मिळाल्याची फक्त आपण गुणवंत म्हणतो, पण गुणवंतामध्ये अनेक गोष्टी येतात आणि आरोग्य ही त्याच्यातच असणारी एक बाब आहे. जर एखादी व्यक्ती फिजिकल फिट असेल तर ऑटोमॅटिक मेंटल फिट होते. कारण ती स्ट्रेंथ ही त्यांच्याकडे आलेली असते आणि ही स्ट्रेंथ विद्यार्थ्यांची वाढवायला आणि संस्थेचा जो काही वारसा होता प्रामुख्याने क्रीडा क्षेत्रातला. कारण बाहेर कदाचित असं असेल की क्रीडा क्षेत्रातले व्यक्तीच माझ्या संपर्कात येत असतील, त्यामुळे शाळा म्हटलं की बुराटे सरांचं नाव ऐकायला मिळत होतं. त्याच अभिमानानं मलाही आता असं वाटतं की लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर म्हटलं की बाहेर भेटणारे विचारतात की ज्यूट पाटील सर. आणि हे सगळं घडण्यासाठी संस्थेनं जे काही प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली आणि कुंभार सरांसारख्या धाकट्या भावानं जी साथ दिली त्याबद्दल मी या सर्वांचेच धन्यवाद मानते. त्याचबरोबर इथं आवर्जून असणारे माझे कुटुंबीय यांचेही धन्यवाद मानते. आणि कुंभार सर, तुम्ही शब्द मागितलाय की तुम्हाला साथ द्यायचा. सरांच्या अटीतटी नियमात बसले की नक्की साथ मिळणार, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. त्याचबरोबर सर आपल्याला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि लेखीने केलेली मागणी पूर्ण करावी अशी मी अपेक्षा करते आणि म्हणते धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर पुरुष शिक्षक प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रकाश अप्पा पोदाले साहेब यांना विनंती की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि आज ज्यांच्या सेवानिवृत्तीसाठी आपण हा कार्यक्रम घेतला ती उत्सवमूर्ती आदरणीय धडस सर, तसेच दुसरे उत्सवमूर्ती पाटील सर उर्फ मामा उर्फ टायगर हे आम्हाला आजच कळलं गोकर्ण. आणि तिसऱ्या मागण्या कार्यक्रम त्यांच्या प्रकृतीवास असल्यामुळं त्यांना प्रथम मी शुभेच्छा देतो. आणि आता त्यांच्याविषयी बोलायला प्रत्येक त्याच्या सहकार्याने बरंच सांगितलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. पण आपण जे बघितलं आमच्या कालखंडामध्ये आम्हाला ते जवळून बघता आलं. धडस सरांनी आम्ही जेव्हा शाळेतून बाहेर पडलो त्यानंतर ते शाळेत आले. माझ्या दोन्ही मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे आणि त्यांचे शिस्तप्रिय शिक्षक म्हणून सर्वांना ते माहिती आहे. आणि त्यांना मुख्याध्यापक म्हणून फार कधी कालखंड जरी मिळाला तरी त्या 2 महिन्याचा प्रत्येक दिवस त्यांनी महत्त्वाला समजून शेवटपर्यंत त्यांनी चांगले योगदान दिले संस्थेसाठी, हे मला इथं नमूद करायचं आहे. तसेच पाटील सर क्रीडा शिक्षक आहेत, त्यांनी त्यांच्या
कारकिर्दीमध्ये चांगले खेळाडू घडवलेच, पण त्यांचा उत्साह जो आहे विशेष करून की दुसरा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा शिवजयंती मिरवणूक असो, ते त्या विद्यार्थ्यांपेक्षा उत्साहात ते पुढे असायचे आणि संपूर्ण गावाला मिरवणूक ते पूर्ण करून ते परत आली तरी त्यांचा उत्साह तोच असायचा, आम्ही बघितलेला आहे. तर त्यांना त्यांच्या दोघांचे जे कुटुंबीय आहे किंवा त्यांची मुलं चांगली शिकलेली आहेत, स्थिर समाज झालेली आहे, तिकडून ते खूप समाधानी आहेत. दोघांचे आरोग्य खूप चांगलं आहे, प्रकृती चांगली आहे. त्यांचं श्रेय त्यांच्या कुटुंबाला निषेध त्यांच्या स्वावलंबीला जातं आणि त्यांच्या स्वतःच्या वागण्यामुळे त्यांनी ते जपलेलं आहे. तर इथून त्यांचं पुढचंही आयुष्य त्यांना दीर्घायुष्य मिळो. आणि गडसर बोलताना सांगितले त्यांच्या गावामध्ये शिक्षण संस्था आहे, शेती आहे, घर आहे, तिकडे जाऊन काहीतरी करू इच्छितात, त्यामध्ये त्यांना ते करता यावं. पाटील सरांनी ऑलरेडी फार्म हाऊस होत आलं त्यांचं, तर ते बघा येऊन येईलच. तर त्यांचं दोघांचे उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबियाबरोबर सुखासना समाधानामध्ये आरोग्यपूर्ण जावं ही शुभेच्छा देतो आणि सांगतो. धन्यवाद. धन्यवाद अप्पा. यानंतर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज भविष्या प्राचार्य आदरणीय सौ जयमाला पाटील मॅडम यांचे मार्फत आजचे सत्कारमूर्ती श्री यजी दडस सर व श्री देवी पाटील सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय प्राचार्य सौ जयमाला पाटील मॅडम यांच्याकडून आजचे सत्कारमूर्ती श्री यजी दडस सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री देवी पाटील सर यांचा देखील सत्कार आदरणीय सौ जयमाला पाटील मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील संस्थेचे अध्यक्ष माननीय पुजारी सर, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी सर, सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर दडस मॅडम, दडस सर, जेबी पाटील सर, जेबी पाटील मॅम, सगळ्यांना आमच्या इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजतर्फे अगदी खूप खूप शुभेच्छा. दडस सरात रिटायर दडस सरांनाही अगदी रिटायरमेंटच्या आपण खूप शुभेच्छा. सर एक विद्यार्थी शिस्तप्रिय शिक्षक या नावाने त्यांनी नावलौकिक मिळालेलं आहे. तर सर आपलं हे काम खूप सुंदर आणि अखंडची सेवा दिलेली आहे. हजारो विद्यार्थी आपण घडवलेले आहेत, त्याबद्दल निश्चितपणे आपण म्हणतो. समाजाचं एक म्हणा कुठेतरी देणं लागतो, ते आपण खूप यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. त्याबद्दल मी आपले खूप आभारी आहे. आणि निश्चितपणे तुमची जी कारकीर्द आहे ती आम्हालाही प्रेरणादायी आहे आणि आम्ही बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून शिकू आणि शिकत आहोत. आणि इथून पुढे सर्व आपल्या चांगल्या गोष्टींचा आम्ही निश्चितपणे फॉलो घेऊ आणि त्या पद्धतीने आमच्याही विभागामध्ये आम्ही जास्तीत जास्त संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे प्रयत्न करू आणि आपली जी कारकीर्द आहे त्याच पद्धतीने पुढे पाहू लागू. जेबी पाटील सरांची तर अगदी आपण म्हणतो बऱ्याच वेळा संपर्कांचा समर कॅम्प असेल किंवा कोणतेही क्रीडा प्रबोधिनीतर्फे असलेल्या स्पर्धा असतील, प्रत्येक ठिकाणी सरांनी खूप छान सहकार्य केलेलं आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आमच्याही विभागामध्ये आता राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी पोहोचू शकलेले आहेत. त्यामुळे सर आपण जे योगदान आमच्याही विभागाला दिलेलं आहे, वरदहस्त ठेवलेलं आहे. निश्चितपणे रिटायरमेंट जी आहे ही एक स्वल्पविराम आहे, तर तिथून पुढचाच आपण म्हणतो जो प्रवास आहे तो निश्चितपणे आम्हालाही आमच्या विभागालाही खूप उपयोगी पडेल. तर हा जो स्वल्पविराम आहे त्याच्यानंतरचा प्रवास अगदी आम्ही वाट बघतो आहोत की आमच्याही संकुलामधील आमच्याही विभागामधील विद्यार्थ्यांना इथून पुढे प्रेरणादायी तुमचं आपण म्हणतो मार्गदर्शन आणि वरदहस्त सदैव लाभावं. बाबे मॅम पण आज नाही आहेत, त्याही अगदी शांत संयमी आणि शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून त्यांचंही नाव लौकिक आहे.
तर आपण तिघेही या संकुलातील अगदी महत्त्वपूर्ण असे शिक्षक मुख्याध्यापक आपण रिटायर होत आहात. तर रिटायरमेंट आपण म्हणतो निवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे ते सुखसमाधानाचे आरोग्याचे जावो आणि निश्चितपणे इथून पुढेही कुठे ना कुठेतरी आपल्यामध्ये जो शिक्षक असतो जो संस्कारक्षम आहे आणि ते संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो तर ती जी आपण म्हणतो का असं हे ओढ आहे ती रिटायरमेंट नंतर सुद्धा सुरूच राहते. त्याच्यामुळे इथून पुढच्याही अगदी आपण म्हणतो भावी आयुष्यासाठी आमच्या इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पलूस तसंच लकीज अकॅडमी पलूस यांच्या अगदी खूप खूप शुभेच्छा देते आणि आनंददायी समाधानी आयुष्य असंच निरंतरपणे चालत राहो या शुभेच्छा व्यक्त करते. सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री पी एम मुरलीधर सरांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानावे. सर्वांना नमस्कार. आजच्या या भावपूर्ण कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे दिलं. वेळेचं मर्यादा लक्षात ठेवून मी थोडक्यात या व्यासपीठावर बोलतो. खरं म्हणजे आज मला सुद्धा भरपूर बोलायचं होतं पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात. त्याप्रमाणे आजचे जे काही सत्कार गोष्टी आहेत 3 लोकांचा सेवा पूर्तीचा हा सत्कार समारंभ त्याच्यातून बामणे मॅडमांनी आम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मी तुम्हाला सत्कार स्वीकारायला यायचं की नाही हे सोमवारी कळवतो म्हणून आणि त्याप्रमाणे ते पुण्याला गेल्या त्यांनी सांगितलं की सर मला आता येणं शक्य नाही. बरेच रिक्वेस्ट केली पण ते येऊ शकत नव्हत्या तब्येतीचं कारण त्यांनी दिलं. असो पहिले सत्कार मंत्री जे काय जडस सर यांना मी कधी सर म्हटलं नाही कारण आम्ही चौघं जे काही एकाच ठिकाणी घर बांधलं आणि त्या दिवसापासून त्यांना आम्ही बापूजी किंवा बापू या नावाने संबोधतो. तर जडसरांच्या सगळ्या सुखदुःखामध्ये अगदी लग्न ठरवण्यामध्ये सुद्धा मी साक्षीदार आहे आणि त्यामुळे त्यांना चांगला जोडीदार निवडून दिलेला आहे. आता भविष्यामध्ये ते आता गावाकडे गेल्यानंतर मी माझ्या घरी कमी जातो पण त्यांच्या गावाकडे वर्षातून माझ्या 1-2 फेऱ्या होत असतात. त्यांच्या कुटुंबातली सर्व माणसं बहीणपणे आताच त्यांची मावस बहीण जी काही आली ललिताताई या सुद्धा मला चांगलं ओळखतात. त्याच्यापेक्षा त्यांच्या आई ज्या काही होत्या त्यांना आम्ही बॅरिस्टर काकी म्हणायचो. ते ज्या ज्या वेळेस पलूसला यायच्या आमची घरं सगळ्यांची साफ असल्यामुळे कुठलाही पाहुणा आला तर तो अगोदर माझ्या घरात येतो नंतर त्यांच्या घरात जातो. असं हे आमचं जीवाभावाचं नातं होतं. खरं म्हणजे बापूंचा जो काही स्वभाव होता जेवढा स्पष्ट त्याच्याही पेक्षा मला जास्त स्पष्ट होता. काही गोष्टी अशा होत्या की ज्या गोष्टीवर आमचं एकमत होत नव्हतं त्या गोष्टी आम्ही कधीच एकमेकाला बोललो नाही आणि त्याच्यावरनं वादविवाद केला. असो जडस तुम्हाला इथून पुढचं आयुष्य जे काय ते दीर्घायुष्य लाभो. त्याचबरोबर दुसरे जे काही सत्कार होते ते म्हणजे जयंत पाटील सर. 1 वर्ष मी सुपरवायझर प्राथमिक विभागात होतो. खरं म्हणजे मामा या शब्दाला खरी किंमत याच मामाने द्यावी. कुठल्याही अधिकारी असो कर्मचारी असो प्रत्येकाने मामाला हक्काने काम सांगावं आणि मामाने याही वयात ते परत करावं असे हे सत्कार मूर्ती आणि 30 सत्कार मूर्ती जी काही होती बामणे मॅडम त्या सुद्धा शेवटपर्यंत इयत्ता 5वी चा वर्ग शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं. खरं म्हणजे बामणे मॅडमचं एक वैशिष्ट्य होतं. ज्या दिवशी त्या शाळेत असायच्या त्या दिवशी 5वी चे विद्यार्थी एवढे उत्साही असायच्या की परिपाठाच्या वेळेस ते मला जाणवायचं आणि मग मी मॅडमला म्हणालो मॅडम तुम्ही काही रजा पाडू नका शेवटपर्यंत. कारण कमी आल्यानंतर या मुलांच्या जीवना म्हणजे या मुलांच्या याच्यात जे काही ऊर्जा भरली जाते ती वेगळी असते आणि मॅडमने थोडं माझा ऐकलं
ऐकलं आणि शेवटपर्यंत मॅडम सुद्धा कार्यरत आहे. असो त्यानंतर हा कार्यक्रम जो काही यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी माननीय अप्पा कुलकर्णी साहेब, दुसरे कुलकर्णी साहेब, जगुराला सारखे संस्थेचे सचिव या ठिकाणी उपस्थित होते, काही कामानिमित्त बाहेर गेले. या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या या निरोप समारंभासाठी जे काही वेगवेगळ्या कमिट्या होत्या, या कमिट्यांमध्ये रांगोळी कमिटी असेल, बैठक व्यवस्था असेल, आमचा हा सेवक वर्ग, लिपिक वर्ग, या सगळ्यांनी खरोखर मनापासून अशा या निरोपाच्या कार्यक्रमामध्ये आपण भाग घेतला. सगळ्यांना आदरपूर्वक आपण निरोप देतोय आणि आपण सर्व अध्यापक बंधू भगिनी, बहीण पाहुणे, जावाई, सुकन्या सगळ्यांचं या ठिकाणी गुण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.